सरळ सरळ. येस. आणि ये बा, चल इकडून चल. पण नाही, इकडे लावली असती शेड खाली गाडी थांबली असती ना. एक काम कर, तू शेड खाली गाडी लाव आणि इकडे चल. आता लाव इथंच. भिजली तर भिजली. हा चल, बघ इथे इथे संपला. इथं खतम. बोला दादा. हॅलो, मी अनिकेत. अनिकेत. आणि आपल्या व्लॉग मध्ये आता आपण वाजलेत किती, संध्याकाळचे 5:45 झालेत आता जवळजवळ. 5:45 नाही, 6:30 झाले. 6:30 झालेत. वातावरण अजून सकाळी जसं होतं ना पावसाचं, तसंच वातावरण, ढगाळ वातावरण. आणि आता ऋषा सुद्धा उठलेला आहे मस्त झोप काढून. मी सुद्धा उठलोय. ऋषा, डोकं कशात घातलं होतंस? कचरा पण डोक्यात केवढा आहे. काय बोलतो, बरं आहे? हो मस्त. हो. सो हे सगळे भाऊबंदच, गावचे सगळे गावकरी. आणि आता आपण चाललोय रोहटावर. बाय द वे, रोहटावर जाऊन येतो जरा. एक पैशांचं जरा सेंडिंग करायचं त्याच्यासाठी. चल जाऊन येतो. हा, बाय बाय बाय, सी यू. चलो. आणि नुसतं येऊन काहीतरी बोलायला पाहिजे की नको? हा, पाकिट कशाला पाहिजे? कसलं कार्ड? आता तुम्ही बघू शकता गोंधळाला सुरुवात झालेली आहे. आणि गोंधळाची सुरुवात म्हणण्यापेक्षा अजून पण जेवण बनवायचं काम चालू आहे. हळूहळू हळू थांब. ये जाऊन येऊ. सगळं तुम्हाला दिसतंय ना. हा पूर्ण गावचा जो प्रथम दर्शनी भाग, म्हणजे जो जिथे गाड्या बिड्या उभ्या आहेत, ह्याच्या समोरच भैरीचं मंदिर आहे. आणि तिथेच आता जेवणाचा हे लावलेलं आहे. जेवणाचा चर बोलतात आमच्याकडे. आता चरावर जेवण बनवतात त्याला म्हणतात. असा इतका सुंदर निसर्ग असताना गाव का सोडून जावंच वाटेल मुंबईला. इथून चालव अजून या बाजूनी, तिकडून आला की ते सरळ खाली येताना आलो आपण. तिथून साताऱ्याला जाता येतं. आता इथून अजून पुढची गावं, रोहट वगैरे. नाही नाही, सरळ सरळ. हे गाव आहेत. हे गाव आहे खालचं, गावचा रस्ता आहे. कुडेकर गाव आहे. इथून आता वरती घाटाईला जायला रस्ता होणार आहे लवकरच. इथूनच या गावातून किंवा कुठून तरी आहे ना, असं वरती घाटाईला जायला रस्ता होणार आहे. वरती आहे ना आमची देवी, त्या डोंगराच्या वरती पार अजून 1-2 टप्पे आहेत असे. हा, मस्त वातावरण. हे इकडचे श्रीमंत जे काही आहेत त्यांनी बांधलेले आहेत. नाही, इकडचं शेतकरी सदन नाहीच राजा. हे सगळे काम करून मोठे झालेले आहेत तिकडे जाऊन वगैरे. आणि मग त्यांनी घरं बांधले, असे मोठमोठे बंगले बांधले. मस्त वाटत ना. ओले ओले हा, धंगचक धंगचक धंगचक. इतकं सुंदर वातावरण तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. हे जे धरण आहे की नाही, हे म्हणजे तुम्ही बघता आता, हे जेवढं ही जी शेतं मोकळी दिसतात ना, ही सगळी शेतं पाण्याखाली जातात तसं. आणि ती पूर्ण पाणी खालीपर्यंत येतं, इथपर्यंत. ओले ओले हा, काम करायला येतात. नेटवर्क इकडे खूप येतात. आपण गेले झालं नेटवर्क मध्ये.
आता तुम्ही बघू शकताय माहोल कसा झालाय. इकडे प्रसाद शिजतोय आणि मंदिराच्या पूर्ण बाहेरच्या भागामध्ये हे जे भैरवनाथाचं मंदिर आहे आज लाईटिंग करून ठेवलं आहे आणि मंदिरचा पूर्ण बाह्य भाग आहे. इथे सगळे गावकरी जमा झाले आणि तुम्ही बघू शकताय हे सगळे गावकरी आता गोव्यासाठी जमा झालेले आहेत. आपण आता करत जाऊया जिथे लेझिम चालू आहे. हे ऋषा काय बोलतो. नमस्कार. स्पेशल तुमच्यावर आम्ही एक ब्लॉग टाकला. ब्लॉगचा एक प्रकाश झोत टाकलेला आहे तुमच्यावर. तो हे तुम्ही पण 2 शब्द बोला, त्याने 2 शब्द. आज भैरवनाथाची पालखी चांगले पुढे जो ड्युटी घेऊन चाललेले दिंडी वाजवत आहे. आपण नेमका काय उत्सव साजरा करतो, गोंधळ का साजरा करतो? आपला हा उत्सव एक ग्रामदेवतेचा उत्सव आहे. काळभैरव हा दरवर्षी आपल्या कुटुंबाला सुख शांती लाभावी आणि रक्षण करता. ग्रामदैवत म्हणजे आपल्या गावचं रक्षण करत असल्यामुळे दरवर्षी आपल्या गावामध्ये हा उत्सव साजरा केला जातो आणि सर्व कुटुंबांना सुख शांती लाभावी. सर्व मुंबईवाले आणि जे नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले आहे गाव सोडून ते सुद्धा या दिवशी या गोंधासाठी आपल्या भैरवनाथाच्या गोंधासाठी या ठिकाणी गावी येतात आणि आपल्या या माऊलीचे ग्रामदैवतेचे दर्शन घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे व्हावा अशी प्रार्थना करतात. आत्ताच आमचे सहकारी रामचंद्र शिरंकुळे यांनी आपल्या ग्रामदेवतेचा उत्सव आपण कशासाठी भरवला जातो ही माहिती सांगितली आहे. हा उत्सव आपण प्रत्येक वर्षी यापूर्वी चैत्रपौर्णिमेच्या नंतर आपण एप्रिलमध्ये करतो, परंतु आपल्या गावातील जे रहिवासी मुंबईमध्ये आहेत त्यांनाही त्याचा प्रसादाचा लाभ व्हावा म्हणून आपण मागील 15 ते 20 वर्ष हा उत्सव आपण मे महिन्यामध्ये घेतो. ह्या उत्सवाचं एक वैशिष्ट्य की ह्या उत्सवाला आपले सगळे ग्रामस्थ एकजुटीने एक दिलाने सगळं काम करतात आणि उत्सवाची शोभा वाढवतात. आज या ठिकाणी आपल्या ग्रामदैवत भैरवनाथाचा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. चांगल्या पद्धतीने हा उत्सव खेळीमेळीच्या वातावरणामध्ये साजरा होतोय. आज सकाळपासून सकाळी अभिषेक झाला. अभिषेकच्या नंतर आरती झाली आणि आता या जल्लोषामध्ये आपल्या भैरवनाथाचा मिरवणूक सुरुवात झालेली आहे. एक चांगल्या आनंदाच्या उत्सवात हा आपला भैरवनाथाचा उत्सव गेली अनेक वर्ष साजऱ्या आनंदात होत आहे. आज असाच आमच्या या ग्रामदेवतेला एकच सांगणे आमच्या गावातील आमच्या आजूबाजूच्या गावातील रहिवाशांना सुख शांती लाभावी आणि चांगली भरभराट व्हावी. विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. जे उद्योजक आहेत त्यांना चांगला उद्योजक आणि इथे आमचे बरेच बांधव आज शेतकरी आहेत त्यांच्या शेतीचं देखील संरक्षण व्हावं हेच आमच्या या भैरवनाथाच्या आमची प्रार्थना आहे. आणि हा भैरवनाथ आमच्या गावकऱ्यांचं म्हणणं वेळेवर ऐकत असतो आणि आमच्या समस्या आम्ही ग्रामदेवत जवळ मांडत असतो आणि ग्रामदेवत भैरवनाथ आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करून आमचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होत आहे. आज भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना सर्वांना सुख शांती लाभावी भरभराट व्हावी ही चरणी प्रार्थना. भैरवाच्या नावाचा चांगले जोगेश्वरीच्या नावाचा चांगले. आज जे काळ भैरव म्हणतात ते काळ भैरवात खरोखर काळच आहे आणि भैरव बी आहे. ह्या देवस्थानापासून आमचंही बालपण इथंच गेलं. आज माझ्या वयाचे 56 वर्ष असलं
तरी पण खरोखर या काळ भैरवनाथचं आपण ज्या वेळेला दर्शन घेऊन जातो त्यावेळेला आपण परत येतोपर्यंत आपलं ते संरक्षण करत राहतात. आणि माझ्या कुटुंबाचं, माझ्या गावचं, माझ्या समाजाचं आणि सर्वांचं उत्कर्ष व्हावं हीच मी भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सर्वांना भरभराटीचे दिवस येवो. भैरवनाथाच्या नावानं. आता तुम्ही बघू शकताय गावामध्ये कशा प्रकारे पालखी तर मस्त सजवली आहे आणि पालखी सगळ्यात मागे, त्यापुढे ही काठी. नेहमी यात्रांमध्ये किंवा गोंधळ किंवा कुठलाही असा कार्यक्रम तुम्ही पाहिला असेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा आमच्या गावचा लेझिम डाव आहे, जिथे आता महिला सुद्धा तितकाच खांद्याला खांदा लावून लेझिम खेळतायत. आणि बघा केवढा मोठा डाव आहे. बापरे. हे बात मस्त असंच. हो अरे तर कशा प्रकारचा लेझिम डाव असतो तुम्ही बघू शकता. मध्ये एक लेडीजची रांग केली आहे, म्हणजेच बायकांची रांग केली आहे आणि दोन्ही बाजूनी पुरुष. वय 56 असू द्या नाहीतर वय 50, 5, 10 सगळ्यांना लेझिम खेळायला आवडतं. गावची परंपरा आहे. सो गावच्या परंपरेनुसार सगळेच लोक लेझिम खेळतायत. बायका नटून थटून संध्याकाळी आज मिरवणूक बघायला रस्त्यावर आहेत. नंतर महाप्रसाद होईल. गावचे लहान मोठे थोर, मानाने मोठे, समाजात मोठे, असे सगळेच लेझिम एन्जॉय करतायत. टाळ्या, शिट्ट्या, आवाज, गडबड, गोंधळ सगळंच आहे. थोड्या वेळात मी पण जाईन खेळायला. सो त्याच्यानंतर ऋषा मला माझं शूट करेल. तुम्ही बघू शकता आता जसं जसं मिरवणूक पुढे जाईल, पुढची घरं काही त्या घरांच्या इकडे बायका जमा होतील आणि ते मिरवणुकीमध्ये मिरवणूक बघण्यासाठी त्या इकडे एकत्र आलेले असतील. लाईट फार कमी आहे गावात. आय थिंक लाईट मुळे थोडस व्लॉग पुन्हा अंधारमय होऊ शकतो.
द्यायचा असतो किंवा काय ते, पण मजा येते खेळायला. ही असली मजा. एवढ्या अशा गर्दीमध्ये श्रीकांत आला तरी अजून मला काही दिसत नाही, पण खूप असं गावकऱ्यांचा उत्साह जोरात आहे, तुम्ही एकंदरीत बघू शकता. चालू आहे ना. भाई डेंजर आहे. थोडा अंधार आहे, बट उजेड तर पडतोय दादाच्या चेहऱ्यावरती. आज आवाज करतो ना हे वाला आपल्याला आवाज आहे. बास बास कडक कडक. फुल जोशामध्ये डान्स करतोय श्रीकांत दादा.
ढोल बाबा एकदम जोशामध्ये वाजवत आहे. सगळी गावातली तरुण मंडळी आणि वयस्कर मंडळी यांच्यात ते सगळे एकजूट झाले एकजूट होऊन असे पारंपरिक त्यांचं नृत्य करतायत. आणि बाबांचा तर विषय खूपच हार्ड आहे. बाबा तर एकदम पुढे जोशात वाजवत आहेत. बाबांचा होतो दादा. आत्ताच थोडा लेझिम डाव थांबलाय. ऍक्च्युली ढोल बदलतात. ढोल बदलायची प्रोसेस सुरू आहे. ढोल फुटलाय. दुसरा ढोल आणेपर्यंत हळूहळू लेझिम डाव चालूच आहे. सगळं गाव एकत्र आलंय. असा गोंधळ. सगळ्या बायका आपापल्या घराच्या पारावर किंवा मिरवणुकीतल्या देवबाप्पाची म्हणजे भैरवनाथाची वाट बघत, भैरवनाथाच्या पालखीची वाट बघत मग त्यांना ओवाळतील. आणि तर ह्या अशा प्रकारचा लेझिम डाव आमच्या सातारा जिल्हा तालुका जिल्हा सातारा गावकुरू इकडे चालतो. असा आजूबाजूच्या गावांचा थोडा ठेका वेगळा असतो किंवा ताल वेगळा असतो. हलकासा एखादं पाऊल वेगळं टाकतात. असं करत करत आजूबाजूच्या सगळ्याच गावचं लेझिम डाव हे थोड्या फरकाने जवळजवळ सेम पण थोडा फरक असतो प्रत्येक लेझिम डाव मध्ये. आता नवीन ढोल जॉईन झालेला आहे. आणि आता पुन्हा एकदा वारं संचारण्यासाठी अंगामध्ये सगळे गावकरी महिला पुरुष सगळे तयार गोंधळासाठी भैरवनाथाच्या. सगळे सुंदर पैकी मजा करतायत. आता पुन्हा दुसरा ढोल आणून नवीन लेझिम डाव सुरू झालाय आणि आता संत गतीने चाललेले हे आपल्या मुलीला घेऊन अमित ये बंद
चांगलं चाललंय. आता गुलालाची उधळण सुरू झाली आहे. ये बात ही मजा असते गावची. गोंधळ असो, कुठला उत्सव असो अथवा यात्रा, गावची जी मजा आहे ती गावची मजा आहे. मुंबईवरून इथे सगळे मंडळ आलेलं असतं आणि गावचं हे गोंधळ साजरे करत असत. आत्ता पडले असते. मागे कधी द्यायचं ते आजपर्यंत मला नाही कळलं. आवाज देणारा कोणतरी एक असतो. आले हात वरती आले मावळून सगळे पिरलेच नाही ना. आता परत थोडा होतो. ठीक आहे.
पकडायचा.